16 जागेवरून पेच निर्माण झाल्याचं चित्र आहे. काय नेमकी भूमिका आहे आपली आणि 17 जागा आहेत. त्या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा आम्ही तिन्ही पक्षांची त्या ठिकाणी झालेली आहे. 6 लोक मिळून आम्ही त्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि आमचा रिपोर्ट सगळा आम्ही आमच्या नेत्यांना दिलेला आहे. पण आम्ही माननीय देवेंद्रजींना दिलेला आहे, शिवसेनेने माननीय शिंदेसाहेबांना दिलेला आहे, आमच्या पवारताई आहेत, वहिनी आहेत, वहिनी साहेबांनासुद्धा त्यांचा राष्ट्रवादीचा रिपोर्ट गेलेला आहे आणि यानंतर तिन्ही नेते बसून त्या ठिकाणी निर्णय करतील आणि अगदी समन्वय ठेवून राखून या ठिकाणी सगळ्या जागांचं वाटप होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. काही एकमत झाल्याची देखील चर्चा आहे. काही ठोस या बैठकीतून समोर आले नाही. मला असं वाटतं दिल्ली जाणं उपमुख्यमंत्री आहेत ते नेहमी जात असतात आणि त्यांचं कामं असतील, खात्याच्या संदर्भात कामं असतील, त्यांना कुठे काही कामं असतील त्या संदर्भामध्ये महायुतीसाठी किंवा जागा वाटपासाठी ते दिल्लीला गेले असं मला वाटतं समजण्याचं कारण नाही. गुलाबराव पाटील यांचे सुपुत्र जे आहेत ते देखील मैदानात असल्याची चर्चा आहे. काय वाटतं जळगावसाठी पेच जो आहे तो मोठ्या प्रमाणावर निर्माण नाही. गुलाबभाऊंचे जे चिरंजीव आहेत प्रताप पाटील यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. गुलाबभाऊंनी सुद्धा मुलासाठी तिकडची मागणी केलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. पण आता जागा वाटपामध्ये 17 जागा आहेत, त्यामध्ये कशी वाटप होते हे वरिष्ठ पातळीवर ठरेल आणि त्यानंतरच मग तिकिटाचं वाटप होईल. मला वाटतं या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय ते आणि आमचे दुसरे मुख्यमंत्री आमच्या वहिनी त्या ठिकाणी बसून निर्णय करतील. अतिशय मी पुन्हा सांगतो की समन्वयाने सगळा हा विषय सुटणार आहे. या संदर्भाने मागणी तर सगळेच युती असली महायुती असली की आम्ही मागणी सगळीच करतो. पण मला असं वाटतं की शेवटी अंतिम निर्णय तिन्ही नेते मिळून घेतील आणि हा प्रश्न 1-2 दिवसामध्ये सुटेल. काँग्रेस जनता पार्टी जी आहे तिला अण्णा हजारेंनी पाठिंबा दर्शवलेला आहे. अण्णा हजारे म्हणतात की आता लोकपालसाठी पुन्हा आंदोलन करावं लागेल. ठीक आहे. मला की सदर देवस्थान की माहिती नाही कुठं अण्णा काय म्हणाले. पण मी अण्णांची लवकरच भेट घेणार आहे. बरेच दिवसापासून माझी त्यांची भेट नाही आहे. मी त्यांना अधूनमधून नेहमी भेटत असतो, पण गेल्या वर्षभरापासून माझी त्यांची भेट नाही. मी बहुतेक या 1-2 आठवड्यामध्ये अण्णांची भेट घेणार आहे. आपल्या इथं आपल्या निवासस्थानी या ठिकाणी खासदार आमदार यांची बैठक झालेली आहे. आपल्या उमेदवाराच्या देखील चर्चा ठिकाणी कुठेही उमेदवाराच्या नावासंदर्भामध्ये चर्चा झालेली नाही. आपल्याला कल्पना आहे, आज आमचे नेते वरिष्ठ नेते ॲडव्होकेट शिवाजी सोनार कालच त्यांची डेथ झालेली आहे. ते आज आमच्यामध्ये नाही आहेत. काही थोड्याशा आजारामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांना आज सावटण्यात ठेवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होता आणि म्हणून सगळेच भाजपचे सगळेच जिल्हाभरातले कार्यकर्ते पदाधिकारी आमदार खासदार सर्वजण या ठिकाणी आलेले होते आणि इथे आल्यानंतर मग मी चहाला आम्ही सगळेजण एकत्र बसलेलो होतो. या संदर्भात कुठेही उमेदवार ठेवण्याच्या संदर्भामध्ये किंवा विधान परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये कुठे आमची बैठक या ठिकाणी झालेली नाही. पाटील आहे आणि किशोर पाटील यांच्या दोघांच्या पुत्रांसाठी ते तिकीट मागण्याची केली आहे. शिवसेनेमध्ये 2 गट असल्याची चर्चा आहे तिकिटावर. नाही, ते असेल आता ज्याचा अधिकार आहे. कोणी तिकीट मागावं कोणी मागू नये हा त्याचा अधिकार आहे. त्याने तो मागावा. पण अंतिम निर्णय आमचे पक्षनेतेच त्या ठिकाणी घेतील. राज्यातला तिढा सुटत नाही विधान परिषदेचा म्हणून उपमुख्यमंत्री दिल्लीकडे रवाना झालेली आहे. दिल्लीमध्ये हा सगळा तिढा सुटेल असं सांगितलं जाते. आता मला नाही वाटत मान्य उपमुख्यमंत्री दिल्लीला कशासाठी गेले काय गेले, पण मला नाही वाटत की विधान परिषद जागांसाठी ते त्या ठिकाणी जातील. इथेच मान्य मुख्यमंत्री महोदय आणि ते दोन्ही उपमुख्यमंत्री समन्वयाने हा विषय सोडवतील. नाशिकच्या कारागृहामध्ये जामिनावर सुटलेल्या कैद्यासोबत कर्मचाऱ्यांनी दारूची पार्टी केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. नाही, गंभीर आहे. असं जर असेल कुठे केलेलं आहे? पार्टी कुठे केली? मध्यवर्ती कारागृहामध्ये नाशिक आतमध्ये नाही. या संदर्भात मला माहिती नाही, पण असं जर असेल तर निश्चित त्याची चौकशी होईल आणि अतिशय कडक अनुशासन कठोर कारवाई संबंधित कर्मचाऱ्यांवर होईल. जळगाव नाशिक नाही, पूर्ण महाराष्ट्राचा तिढा आहे. त्या ठिकाणी सगळेच मागतायत. संख्याबळावर सुद्धा काही ठिकाणी मेरिटवर आम्ही सुद्धा तिकीट मागतो आहोत. पण मला वाटतं आता उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 1-2 दिवसामध्ये हा तिढा सुटेल. 40 आमदार जे शिंदेचे ते भाजपच्या संपर्कात आहे. रोहित पवारांनी असा दावा केलेला आहे. नाही, रोहित पवारांना नेहमी स्वप्न पडत असतात. ते रोज काही ना काही सांगत असतात. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही सध्या. सिल्लोडमध्ये एक मेळावा पार पडला शिवसेनेचा एक मेळावा पार कुठे? सिल्लोडमध्ये. बरं, त्यात अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक जी आहे ती आपल्याला बघायला मिळाली. ठीक आहे, तो त्यांचा पक्षांतर्गत तो विषय आहे की झाला असेल त्याच्याबद्दल ठीक आहे. पक्षामध्ये काही मतमतांतर असू शकतात, त्यामुळे त्यांचा वाद झाला असेल.
त्यांचे वरिष्ठ नेते आहेत शिंदेसाहेब, ते या संदर्भामध्ये काय त्यांना समज देतील किंवा निर्णय करतील. पेट्रोल डिझेलची समस्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते आहे. जळगाव जिल्ह्यातही अनेक पेट्रोल पंप बंद आहे. शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेलची कुठेही समस्या नाही, मी आपल्याला सांगतो खरं म्हणजे. फक्त जे सगळे ड्रम घेऊन सगळे लोक 2-2, 5-500, 1000 बसलेले आहेत. आता मार्केटमध्ये तर कॅनसुद्धा मिळत नाही विकत, एवढं शॉर्टेज त्या कॅनचंही झालेलं आहे. मी आपल्याला सांगतो की गेल्या वर्षी या वेळेमध्ये या महिन्यात जेवढं पेट्रोल डिझेल विकत गेलेलं होतं त्याच्यापेक्षा 25% मागणी जास्त झालेली आहे. 25% मागणी. आता कसं काय एवढं पेट्रोल डिझेल कसं काय लागतं आहे? पण आता सध्या पेट्रोल डिझेलचं युद्धामुळे थोडं निश्चित त्याच्यामध्ये थोडी कमी होती. पण आता सध्या मुबलक डिझेल पेट्रोल सगळ्यांकडे या ठिकाणी आहे. पण फक्त हे जे कॅन घेऊन सगळे 500-500, 1000 लोक बसलेले आहेत आणि नंतर मग ते रस्त्यावर घेऊन ब्लॅकमेल करतायत, विकतायत. सगळेच नाही, काही लोक गरजू पण आहेत की ज्यांना आवश्यकता आहे त्या कॅनमध्ये. पण त्यातले बहुतांशी लोक, 80% लोक आता ब्लॅकमेल करायसाठी उतरलेले आहेत. कोणी पोरांना धरायचं, महिला धरायचं, 100-200 रुपये रोज घे, 150 रुपये रोज घे, ही 30 लिटरची टँक भरून घे, ही कॅन भरून घे, आणि तेच पेट्रोल नंतर डिझेल आलं की 100 ते 150 रुपयाला बाहेर विकायचं. हा सर्रास धंदा लोकांचा चाललेला आहे. मला वाटतं जर या कॅन वगैरे बंद केल्या तर हा सगळा विषय सुरळीत होणार आहे. जिल्हाधिकारी, कलेक्टर यांनी हा निर्णय घेतलेला आहे. जळगावमध्ये सगळ्या ठिकाणी वाहनांची लाईन अतिशय सुरळीत चालली आहे. आमच्याकडे पण आपण बघा की या ठिकाणी सगळ्या वाहनांना मुबलक डिझेल, पेट्रोल हे मिळतं आहे. पण फक्त साठेखोरी आणि त्याच्यामध्ये ते करून काही लोक जे आहेत धंदेवाईक ते ब्लॅकमेल करतायत. हे नाही झालं तर कुठेही तुटवडा नाही. काही लोकांमुळे पण शेतकऱ्यांना खरा त्रास होतोय. आपण जर खरं आहे. रांगेमध्ये बघितलं तर रात्री शेतकरी मुक्कामी थांबलेले होते रांगेमध्ये कॅन. नाही, खरं आहे. काही लोकांमुळे ज्यांनी अगदी धंदाच मांडलेला आहे या विषयाचा. मी तुम्हाला आता माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतो. ते लहान लहान पोरांना उभा करून दिलेलं आहे. काय त्यांचा संबंध आहे डिझेलशी? काही डिझेलशी कुठे त्यांचा संबंध नाही आहे. पण लहान लहान मुलं, अतिशय गरीब घरातले, आम्ही सगळ्यांना ओळखतो, काही महिला गरीब रोजंदारी करतात, त्यांनासुद्धा उभं करून टाकलं लाईनीमध्ये. कशासाठी? त्यांना डिझेलचं कामच नाही आहे. पण काही ठराविक लोक ते पाठवतात, त्यांना 100 रुपये देतात, ती कॅन ताब्यात घेतात, तीच 1.5 भावाने विकतायत. हे योग्य नाही मला असं वाटतं. त्यामुळे शॉर्टेज आहे, कृत्रिम शॉर्टेज आहे. तसं खरं म्हणजे कुठेही डिझेल पेट्रोलचं शॉर्टेज नाही. मागच्या वर्षी जेवढं डिझेल गेलं त्याच्यापेक्षा 1.25 पट जास्त, 25% जास्त डिझेल हे यावर्षी लोक घेत आहेत. मग कुठे चाललं आहे डिझेल एवढं? तुमच्या विरोधात विधानसभेमध्ये जे उमेदवार पराभूत झाले होते दिलीप खोडपे, ते आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्याची चर्चा बोलली जाते. शुभेच्छा त्यांना. वांद्रे गरीबनगरमध्ये अतिक्रमणाची कारवाई गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव जे आहे यांना तिकीट नाही मिळाली तर भाजपच्या वतीनं त्यांना लढवण्याची देखील तयारीची चर्चा आहे. तसं माझ्या कानावर अजून काही नाही, तसा विषय पण कुठे नाही, तसं कोणी म्हटलेलं पण नाही आहे. ते त्यांच्या पक्षाचं तिकीट त्या ठिकाणी मागता आहेत. आमचं 25 वर्षापासून इथे आमचा आमदार या ठिकाणी, 30 वर्षापासून आमचेच आमदार आहेत. भाजपची सीट या ठिकाणी आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की ही जागा भाजपलाच मिळाली पाहिजे. अजून उमेदवार आमचाही ठरलेला नाही आहे, पण ही जागा निश्चित भाजपला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. कारण गेल्या अनेक वर्षापासून ही जागा आम्हीच लढतो आहोत, आम्ही निवडून येतो आहोत. अनेक जुने कार्यकर्त्यांना असेल का? अनेक लोकांची मागणी आमच्याकडे 10 लोक मागतायत. आमच्याकडे आहे भाऊ. वांद्रे गरीबनगरमध्ये रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणाची कारवाई झाली. वांद्रे गरीबनगरमध्ये रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणाची कारवाई झाली. महायुतीच्या नेत्यांनी त्या कारवाईचं समर्थन केलंय. नाही, केलं पाहिजे. आता शहरं वाढतायत, नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळा आहे, तिथे लोक विरोध करतायत. पण शहरं वाढतायत, वाहनं वाढतायत. एकीकडे तुम्ही म्हणतात की पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, प्रायव्हेट किती खराब झालेलं आहे, किती वेळ लागतोय, किती ट्रॅफिक जाम होतं आहे, आणि अतिक्रमण काढलं की लगेच ते का काढलं हे प्रश्न तुम्ही विचारतायत. आता तुम्ही सरकारी जागेवर सर्रास रस्त्याने जर अतिक्रमणं केली तर मला वाटतं ती एक दिवस काढावी लागणार आहे. वाढती लोकसंख्या, वाहनाची संख्या किती वाढते हे आपण बघतात. आणि मग आपल्याला लोकांना सेवा द्यायची आहे की नाही, का सगळ्या दूर फक्त अतिक्रमणच करायची आहे? भाऊ, पण अनेक कुटुंब जे ते बेघर झाले, मग त्यासाठी काय काय करायचं? पाठपुरावा करणार आहे का आपण? मग काय करायचं? त्यांना काही पर्यायी जागा उद्या आता सगळे राज्यातले लोक मुंबईमध्ये बसून गेले रस्त्यावर, मग काय करणार? कारवाई कोणीच करणार नाही. मला वाटतं ज्यांचं नियमानुसार आहे त्यांना कोणी हात लावणार नाही. पण दररोज जर झोपडपट्ट्या वाढत असतील, दररोज लोक रस्त्यामध्ये जाऊन बसत असतील, त्यांचं करायचं काय? मग तुम्ही एकीकडे मुंबईचं ट्रॅफिक जाम झालं की तुम्ही सांगणार काय तुम्ही मुंबईकडे लक्ष देताय, काय करतात, पुण्यामध्ये काय करतायत, नाशिकला काय करतायत. पण मला वाटतं दिवसेंदिवस अतिक्रमण करण्याची संख्यासुद्धा वाढत चाललेली आहे. बाहेर राज्यातून लोक येत आहेत, अनेक ठिकाणी येत आहेत. सगळे मुंबईसारख्या ठिकाणी सगळे लोक जाऊन त्या ठिकाणी बसत आहेत. पण कुठे जागा मिळेल तरी झोपडपट्ट्या करतात. मला वाटतं हे सुद्धा चुकीचं आहे. दोन्ही बाजू आपण तपासून बघितल्या पाहिजे. दोन्ही दाखवतात. परप्रांतीयांची संख्या वाढल्यामुळे झोपडपट्टी वाढते असं वाटतं का आपल्याला? निश्चित ते पण आहे, ते पण आहेत.
ते पण आहेत ना, मग कोणाची आहेत? मग कोण? मुंबईवाले लोक थोडी झोपड्या लावतात परत त्यांच्या दिसे. लोक बाहेरून जात आहेत आणि मुंबई शेवटी आर्थिक राजधानी आहे. प्रत्येक माणूस कामासाठी जातो आहे, हे खरं आहे. पण तुम्ही आता कुठेही घरं बांधाल, कुठेही झोपड्या टाकाल सरकारी जागांमध्ये, मग पुढे मग काय करायचं? रेल्वे चालेल कशी? ट्रॅफिक कशी सुरळीत होईल? हे आपलं बघणं कामच आहे. पण काही ठिकाणी तिकडे बांगलादेशी मोठ्या संख्येनं देखील पाहायला मिळतं. पोलिसांनी देखील आहे, त्यांच्यावरही कारवाया चालू आहेत. बांगलादेशी आहेत मोठ्या संख्येवर, ते वेगवेगळ्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये विखुरलेले सुद्धा आहेत आणि त्यांना हुडकून काढण्याचं काम पोलीस यंत्रणा करते. कलेक्टर म्हणजे शासकीय पातळीवर ते केलं जातं आहे आणि अनेक लोक त्यात ते आढळून आलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण थोडंसं दोन्ही बाजू बघितल्या पाहिजेत. एकीकडे ट्रॅफिक क्लिअर झालं पाहिजे ना, अतिक्रमण बसलंच पाहिजे, हे असं शक्य होणार नाही. कार्यकर्त्यांना डावललं जातं नेहमी निवडणुकांमध्ये. गुलाबराव पाटलांचे चिरंजीव त्यांना उमेदवारी दिल्यावरून लोकांमध्ये चर्चा आहे की कार्यकर्त्याला का उमेदवारी दिली जात नाही, राजकारण्यांच्याच घरात का उमेदवारी घराणेशाहीचा खूप आरोप होतोय. ठीक आहे, तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणाला तिकीट मागावं, काय मागावं, काय नाही मागावं, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. कोण तिकीट देणार आहे, नाही देणार आहे. आता आमच्याकडे जेव्हा जागा सोडेल तेव्हा तो आमचा प्रश्न राहील, कोणाला द्यायची, कोणाला नाही द्यायची. मंत्री गुलाबराव पाटील आज मुंबईला तातडीनं जाणार आहे आणि आपल्या चिरंजीवाच्या तिकिटासाठी त्या शिंदे साहेबांकडे हट्ट करणार आहे. मी सुद्धा तातडीने आता दिल्ली निघालो 4:30 विमानाने, आपल्या माहितीसाठी सांगतो. आता आम्ही आमच्या कामारे कुठे मुंबईला गेलो, दिल्लीला गेलो की तुम्हाला हेच का दिसतंय? मला समजत नाही. मी आता बघा, मी 4:30 तिकीट आहे माझं दिल्लीचं. आता मी निघालो तिकडेच 1 वाजला. आता मी दिल्लीकडे निघालोय. आता काय करणार? पण मी तिकिटासाठी जात नाहीये. संबंधित मंत्री मुलासाठी एवढा अट्टहास का? आहे शिंदेना आपण समजावणार जाणार का कुणाला? दिल्लीमध्ये? अच्छा, म्हणजे शिंदे साहेब गेले म्हणून मी जातोय तिकडे असं म्हटलंय तुमचं? चांगलं आहे तुमचं. माझा विषय वेगळा आहे. उद्या धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संबंधीचा विषय आहे आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे. त्या संदर्भात आम्ही भेटायला जातो, वकिलांना भेटायला. 30 वर्षापासून भाजपची जागा ही आपलं विधान परिषदेची. गुलाब भाऊ म्हणतात की या निवडणुकीमध्ये असेल किंवा कुठल्याही निवडणुकीत मोठा भाऊ किंवा लहान भाऊ म्हणून आम्ही निवडणुकीला, नाही तर महायुतीच मोठा भाऊ असं आम्ही सामोरं जाणार. बरोबर आहे, चालेल ना. त्यांनी मागणी करावी. मला असं वाटतं ते न्याय आहे. मला त्याबद्दल काही अडचण नाही आहे. त्यांची मागणी जी आहे ती रास्त आहे. त्यांनी ती मागणी करावी. शेवटी तिन्ही पक्षाचे नेते मिळून या ठिकाणी निर्णय करतील. बघा, महायुतीचं तिकीट ज्याला मिळेल त्याचं आम्ही काम करू आणि त्याला 3/4 मताने निवडून आणू. आज काही सांगता येत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.